भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। मात्र भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून पुन्हा निवडणूक लढणार आहेत, अमित शहा गांधीनगरमधून लढणार आहेत, तर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला देखील कोटामधून निवडणूक लढवणार आहेत। सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांना दिल्लीमधून तिकीट देण्यात आलंय, तर दिल्लीमधून भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापण्यात आलंय। भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यात अमित शहा गांधीनगर, तर राजनाथ सिंह हे लखनौमधून निवडणूक लढणार आहेत। सुषमा स्वराजांची मुलगी बांसुरी यांना दिल्लीतून तिकीट देण्यात आलेलं आहे, तिथं मीनाक्षी लेखींचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यंत सिंह यांना झालवाडमधून तिकीट देण्यात आलेलं आहे। एके अँटोनींचा मुलगा अनिल यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सुषमा स्वराजांची मुलगी बांसुरी यांना दिल्लीतून तिकीट देण्यात आलंय। 195 सीट्स का निर्णय हुआ। उसमें माननीय प्रधानमंत्री जी वाराणसी से चुनाव लड़ेंगे। 34 केंद्रीय मंत्री एवं राज्य मंत्री, इनके नाम इस सूची में 195 में है। एक लोकसभा अध्यक्ष जी का नाम भी है और 2 पूर्व मुख्यमंत्री। ऐसे 195 में उम्मीदवारों के नाम हैं। दरम्यान महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव आज जाहीर झालेलं नाही। 195 मध्ये महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराला स्थान नाहीये। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आज 195 जणांची यादी जाहीर झाली आहे, मात्र महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव यात नाहीये। महाराष्ट्रातली उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल याबद्दल काही माहिती? नक्कीच महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आहे ती आणखी एक बैठक पार पडणार आहे। 6 तारखेला खरं तर ही बैठक पार पडेल आणि 6 तारखेच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील नेत्यांची नावं आहेत ती जाहीर केली जातील। मात्र जो तिढा महाराष्ट्रात पडलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी वाद हा पाहायला मिळतो आणि त्यामुळे ही जागा जाहीर झालेल्या नाहीत। मात्र ज्या पद्धतीने ही यादी आता जर पाहिली असेल आपण ती 195ची आणि यामध्ये तरुण उमेदवार आहेत जे 50च्या आतमधले आहेत, यांना प्रामुख्याने संधी दिलेली आहे। ते 47 लोकांना ही संधी आहे। तर ओबीसी आहेत यांना देखील मोठ्या प्रमाणात ही संधी देण्यात आलेली पाहायला मिळते। महिलांचा देखील मोठा सहभाग आहे तो या यादीमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी भाजपने यावेळेस यंग अशाच पद्धतीची ही यादी आहे। तर जे आता सध्या केंद्रामध्ये जे मंत्री होते, राज्यसभेत मंत्री होते, यांना देखील एक पुन्हा संधी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपने ही एक वेगळी स्ट्रॅटेजी आखलेली आहे। कारण की युवांना जशा पद्धतीने भाजप पहिल्यापासून सांगत होते की युवांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच पद्धतीने युवांना ही संधी देण्यात आलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे कुठेतरी भाजपच्या या यादी जाहीर करण्यामध्ये आज भाजपनं आघाडी घेतलेली आहे सर्व राजकीय पक्षांमध्ये। मात्र महाराष्ट्रातल्या उमेदवारांची घोषणा नंतर होणार आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान पहिल्या यादीत कुणाकुणाला स्थान देण्यात आलेलं आहे, कुणाची उमेदवारी जाहीर झालेली आहे, पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून पुन्हा निवडणूक लढणार आहेत। गृहमंत्री अमित शहा हे गांधीनगरमधून, तर लखनौमधून राजनाथ सिंह यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। ओम बिर्ला यांना कोटामधून, मध्य प्रदेशच्या गुनामधून ज्योतिरादित्य सिंधिया आणि विदिशामधून शिवराज सिंह चौहान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर किरण रिजिजू यांना अरुणाचल प्रदेशमधून, बिकानेरमधून अर्जुन राम मेघवाल आणि मनसुख मांडवीय यांना पोरबंदरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढणार आहेत। चौतीस केंद्रीय मंत्र्यांना या पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं आहे। त्यांना उमेदवारी पुन्हा जाहीर झालेली आहे। ज्योतिरादित्य सिंधिया हे गुनामधून निवडणूक लढणार आहेत, तर स्मृती इराणी
अमेठीतून निवडणूक लढतील। मथुरेतून हेमा मालिनी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे।